पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकात येणार नवीन 10 वाहनं येणार आहेत। महानगरपालिकेच्या स्थायी समितीला तसा 2 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला गेलाय। त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकामध्ये 10 नवीन वाहनं येणार आहेत असा प्रस्ताव दिला गेलाय। महापालिकेच्या स्थायी समितीला 2 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला गेलाय। पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत 2 कोटीचा प्रस्ताव दिला गेलाय। त्यामुळे 10 नवीन वाहनं ही येणार आहेत। अतिक्रमण विरोधी पथकात ही 10 नवीन वाहनं येणार आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, जगदीश, खरं तर अशा प्रकारचा प्रस्ताव जो आहे तो गेल्या काही दिवसांपासून दिलेला पाहायला मिळत होता, परंतु ज्या पद्धतीने पुणे शहरातील अतिक्रमण वाढते आणि त्यासाठी जी लागणारी साधन सामुग्री जी आहे ती कमी पडत होती महापालिकेला, त्यामुळे स्थायी समितीसमोर काही महिन्यांपूर्वी जो आहे तो प्रस्ताव अधिकाऱ्यांनी ठेवलेला होता आणि यामध्ये 10 नवीन वाहनं जी आहेत ती घेण्याच्या सूचना ज्या आहेत किंवा आदेश जे आहेत ते अशा प्रकारे दिलेले होते आणि त्याला जी मान्यता जी आहे ती स्थायी समितीने दिलेली पाहायला मिळते। त्यामुळे 2 कोटी 14 लाख रुपयांच्या सुमारास ही सगळी 10 वाहनं जी आहेत ती आता लवकरच पुणे महापालिकेच्या ताब्यामध्ये येणार आहे आणि त्यामुळे अतिक्रमण काढण्यासाठी आणि अतिक्रमणावरती कारवाई करण्यासाठी शहराच्या विविध भागांमध्ये या वाहनांच्या मदतीने जी आहे ती महापालिकेला मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणार आहे। त्यामुळे आता ही वाहनं नेमकी कोणती असणार आहेत, कशा प्रकारची असणार आहेत आणि या वाहनांचा जो आहे तो महापालिकेला अतिक्रमण विभागाला नेमका काय फायदा होतोय हे आगामी काळामध्ये पाहणं महत्त्वाचं ठरेल। जगदीश, मात्र रोहन, यावर सामान्य पुणेकरांची, स्थानिक पुणेकरांची काय भूमिका आहे? जगदीश, खरं तर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमणाची कारवाई जी आहे ती पुणे महानगरपालिकेकडून चालू होती, मोठ्या प्रमाणामध्ये अधिकाऱ्यांकडून। कारण का प्रशासक राज जे आहे ते गेल्या 2 वर्षापासून महापालिकेत असल्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती अतिक्रमणावरती कारवाई पुणे महानगरपालिकेने केलेली होती। ज्यावेळेस सत्ताधारी असतात, नगरसेवक असतात, त्यावेळेस सामंजस्याने जे आहे ते अतिक्रमणाची कारवाई मिटवली जाते, त्यामुळे कारवाई जास्त करून होत नव्हती, परंतु प्रशासन राज असल्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई होत होती आणि आता ही वाहनं दाखल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये आणखीन कारवाई जी आहे ती अतिक्रमणाच्या विरोधामध्ये पुणे महानगरपालिकेकडून केलेलं पाहायला मिळेल। त्यामुळे निश्चितपणाने सर्वसामान्यांना कुठेतरी दिलासा मिळेल, तर जे स्थानिक आहेत किंवा त्यांची जी स्टॉल्स आहेत, दुकानं आहेत, घरं बांधलेली आहेत काही लोकांनी, त्यांना मात्र मोठा भुर्दंड जो आहे तो या सगळ्या परिस्थितीमुळे बसताना पाहायला मिळतो। जगदीश, धन्यवाद रोहन दिलेल्या या माहितीबद्दल।